नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल। आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाचे खूप सारे महत्त्वाचे टॉपिक्स आपण या चॅनलवरती पाहिलेले आहेत। आता यापुढे आपण अजून एक टॉपिक महत्त्वाचा राहिलेला आहे, मूल्यमापन। तो लवकरच मी अपलोड करते। विकास अवस्था हेही परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। प्रीवियस इयर क्वेश्चन्स बघितले, आपण आलेले प्रश्न बघितले टीईटीचे, तर या विषयावरती खूप सारे प्रश्न आपल्याला उपयोजनात्मक प्रश्न विचारलेले आहेत। त्यामुळे हाही टॉपिक महत्त्वाचा ठरतो। हा टॉपिक एकदा कव्हर झाल्यानंतर मूल्यमापन आणि NEP 2020 हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे। त्याचा व्हिडिओ मी लवकरात लवकर चॅनलवर अपलोड करण्याचा प्रयत्न करेल। आणि मित्रांनो, अजून एक प्रामाणिक इच्छा आहे की तुम्हाला वेळ कमी आहे, अभ्यास भरपूर आहे, जास्तीत जास्त मार्क पडावे एवढी प्रामाणिक इच्छा आहे। आता चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा। ओके, चला व्हिडिओ चालू करूया। आपण आज बघणार आहोत विकासाच्या अवस्था। ओके, हे दोन मध्ये डिवाइड आहे। जन्मपूर्व अवस्था असतात आणि जन्मोत्तर अवस्था असतात। बालकाच्या जन्मापूर्वीच्या म्हणजे जेव्हा तो राहिलेला असतो तेव्हाची अवस्था जननावस्था म्हणतात त्याला। जन्मापासून ते 2 आठवड्यापर्यंतचा असतो हा काळ। गर्भावस्था 2 आठवड्यापासून ते 10 आठवड्यापर्यंतचा असतो। भ्रूणावस्था 10 आठवडे ते जन्मापर्यंतचा असतो काळ। आणि अभ्रक अवस्था म्हणजे जन्मानंतर 1 महिना, ह्या काळाला म्हणतात अभ्रक अवस्था। ओके, जन्मोत्तर अवस्था ह्या 6 मध्ये डिवाइड होतात। पहिली असते शेष अवस्था। शेष अवस्थामध्ये काय असतं, 3ऱ्या आठवड्यापासून, बाळ जेव्हापासून जन्माला तेव्हापासून 3ऱ्या आठवड्यापासून ते 2 वर्षापर्यंतचा जो काळ असतो त्याला म्हणते शेष अवस्था। ओके, त्याच्यानंतर येतो पूर्व बाल्यावस्था, अर्ली चाइल्डहुड म्हणतात त्याला, आपण म्हणतो पूर्व बाल्यावस्था। याच्यामध्ये 2 वर्षापासून ते 6 वर्षापर्यंतचा काळ असतो। आणि यामध्ये दुसरी असते उत्तर बाल्यावस्था। उत्तर बाल्यावस्थेमध्ये 6 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंतचा काळ हा असतो। आणि ह्या पूर्ण काळाला 2 वर्षापासून ते 12 वर्षाच्या पर्यंतच्या काळाला म्हणतात पूर्व बाल्यावस्था। या 2 प्रकार असते, 2 ते 6 पूर्व बाल्यावस्था आणि उत्तर बाल्यावस्था हे 6 ते 12 वर्षापर्यंतचे असते। तिसरा आहे कुमारावस्था, याला म्हणतात कौमार्य अवस्था। कुमार जसं की या अवस्थेमध्ये, कौमार्य अवस्थेमध्ये वेगवेगळे बॉडीमध्ये चेंजेस होते, हार्मोनल चेंजेस होते। या काळालाच टीन एज म्हणतात। या काळालाच टीन एज म्हणतात। तर बघा, 13 वर्षापासून हा कुमारावस्था सुरू होते ते 19 वर्षापर्यंत। चौथा आहे तारुण्य अवस्था। तारुण्य अवस्था असते 20 वर्षापासून ते 40 वर्षापर्यंत, जो की आपल्या करिअरचा काळ असतो। आणि प्रौढ अवस्था म्हणजे 40 ते 60 वर्षापर्यंतच्या काळाला प्रौढ अवस्था म्हणतात। वृद्ध अवस्था म्हणजे 60 ते मृत्यूपर्यंतचा जो काळ असतो त्याला म्हणतात वृद्ध अवस्था। आपण मोस्ट इम्पॉर्टंट अवस्था आहे शेष अवस्था, पूर्व बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था, कुमार अवस्था आणि तारुण्य अवस्था। ह्या 4 याच्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात टीईटी मध्ये। ओके, जसं टीईटी इम्पॉर्टंट आहे तसंच आपल्याला CTET मध्ये सुद्धा ही या थेरीवरती क्वेश्चन्स विचारले जातात। त्यामुळे मित्रांनो, जेव्हा तुम्ही टीईटीचा आणि CTETचा कंबाईन अभ्यास करता तेव्हा तुम्हाला ह्या दोन्हीही अवस्था ह्या दोन्ही गोष्टी नीट समजून घेणं गरजेचं असतं। आता आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघू की ह्या विकासाच्या अवस्थेचा कालावधी। काही मानसशास्त्रज्ञ वाढ व विकासाच्या अवस्थेचे पुढील वर्गीकरण केले आहे। काही मानसशास्त्रज्ञांनी विकास अवस्था आणि त्याचा कालावधी। आता ह्यावरती पण क्वेश्चन विचारला जातो, प्रीवियस इयर क्वेश्चन मध्ये तुम्ही बघितलेलं असेल। जन्मपूर्व अवस्था
जन्मपूर्व अवस्थेमध्ये गर्भधारणेपासून ते जन्मापर्यंतचा अवस्था. नवजात अवस्था जन्मापासून ते 2 आठवड्यापर्यंतचा काळ. शेष अवस्था 3ऱ्या आठवड्यापासून ते 2 वर्षापर्यंतचा काळ. पूर्व बाल्य अवस्था 2 वर्षापासून ते 6 वर्षापर्यंत. 2 वर्षापासून ते 6 वर्षावर. उत्तर बाल्य अवस्था 6 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंत. आणि कुमार अवस्था केव्हा असते? 13 वर्षापासून ते 19 वर्षापर्यंत. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत शेष अवस्था. शेष अवस्थेबद्दल माहिती पाहूया.